मी डॉक्टर ज्योती, होमिओपॅथिक तज्ज्ञ. आजचं टॉपिक काय असेल? गणपती बाप्पा मोरया हाच टॉपिक आहे आपला. मला सगळ्यांचा एकच प्रश्न असतो की आता सणासुदीचे दिवस आहेत, तर आपण हेल्दी कसं राहू शकतो? आम्ही तर मोदक खाणार, आम्ही तर सगळे गोडधोड पदार्थ खाणार, मग आम्ही हेल्दी कसे राहू शकतो? तर मी तुम्हाला सांगेल की आपण हेल्दी कसे राहू शकता. ॲक्च्युली आपल्या संस्कृतीने, आपल्या ट्रेडिशननी इतकी सुंदर गोष्टी सायंटिफिकली डिझाईन केल्यात की ज्यामुळे आपल्या हेल्थला त्रास होणार नाही. पण आपण हे कधी नोटीस करतो का? तुम्ही पहा, जेव्हा गणपती सुरू होतात त्याच्या आधी हरतालिका असते. हरतालिकाला आपण उपवास करतो. यामध्ये आपलं स्वतःचं लंघन होतं, शरीराचं डिटॉक्झिफिकेशन होतं. दुसऱ्या दिवशी गणपती बसतात, त्या दिवशी आपण उकडीचे मोदक खातो, जे पूर्ण अन्न आहे. हे तुम्हाला माझ्या नेक्स्ट सिरीजमध्ये मोदक खायचे की नाही हे तुम्हाला बघायला मिळेल. थर्ड थिंग, तिसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते. मग ऋषीपंचमीला आपण काय करतो, तर कित्येक भाज्या उकडलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या न खाल्ल्या जाणाऱ्या भाज्या त्या दिवशी नैवेद्याला असतात. वरई असते उकडलेली आणि ताक असतं. सो अशा पद्धतीने त्या दिवशी आपल्या पोटाला आराम मिळतो. तर विचार करा की आपल्या पूर्वजांनी त्या काळी आपली हेल्थ चांगली राहावी म्हणून किती सुंदर प्रकारे हे सण डिझाईन केलेत. फक्त आपण त्यांना रिच्युअली फॉलो केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण पारंपरिक उकडीचा मोदकच खाल्ला पाहिजे. हे झालं आहाराबद्दल. तर या दरम्यान तुम्हाला आहाराचे काही डाऊट असतील तर तुम्ही क्लिनिकला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ऑनलाईन आमच्याशी बोलू शकता. आत्ता आपण एक्सरसाइजवर बोलूया. आता स्त्रियांचं मेनली असतं, मला आरस करायची आहे, गौरी बसवायच्यात, घरं क्लिनिंग करायची, तर माझी एक्सरसाइज कुठे होणार? तर घरांचं क्लिनिंग स्वतः करा, म्हणजे ही एक एक्सरसाइज झाली. सेकंड, मिरवणुकींना जा, ढोल वाजवा, या निमित्ताने तुमच्या कॅलरीज बर्न होतील. लिटरली ढोल वाजवताना जो घाम निघतो त्याच्यामध्ये अर्ध्या तासामध्ये 300 to 400 300 ते 400 कॅलरीज बर्न होतात. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कॅलरीज बर्न करू शकता. त्यानंतर लास्टचा म्हणजे मेंटल हेल्थचा प्रश्न येतो. तर मेंटल हेल्थसाठी बघा ना, या दरम्यान आपण वेगवेगळ्या लोकांना भेटतो. आपल्याकडे वेगवेगळे पाहुणे येतात, वेगवेगळे ऋषीमुनी येतात किंवा आपले रिलेटिव्स येतात, आई बाबा येतात. या दरम्यान त्यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतल्याने, यू डोंट बिलीव्ह इट, बट जेव्हा कोणी आपल्या डोक्यावर हात ठेवतं आणि आपल्याला आशीर्वाद देतो, त्या दरम्यान आपले काही हार्मोन्स रिलीज होतात, ज्यांना हॅपी हार्मोन्स म्हणतो. आपण कोणाला नमस्कार करतो, आपण कोणाला हँडशेक करतो, त्यानंतर आपण कोणाला आलिंगन देतो, यावेळेसही काही हॅपी हार्मोन्स रिलीज होतात. अशा पद्धतीने या दरम्यान तुमची हेल्थ खूप चांगली राहणार आहे. या सगळ्या गोष्टी मनापासनं करा आणि हेल्दी राहा. तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये फिजिकल हेल्थबद्दल सांगितलं, त्यानंतर मेंटल हेल्थबद्दल. मोदकाचा फक्त प्रश्न आहे की मी डाएटमध्ये मोदक खाऊ की नाही, ते मी नेक्स्ट सिरीजमध्ये सांगेल. धन्यवाद.